परमवीर चक्र युद्धात असामान्य शौर्य गाजवणाऱ्या वीरांचा गौरव करण्यासाठी त्यांना बहाल करण्यात येणारं परमवीर चक्र या शौर्य पदकाविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? चला तर मग आपल्या परमवीर चक्राचा मूळ चित्ररूप नमुना अर्थात डिझाईन तयार केलं ते सौ सावित्रीबाई खानोलकर यांनी. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की सौ सावित्रीबाई खानोलकर या मूळ भारतीय नसून परदेशी महिला होत्या, पण तरी देखील परमवीर चक्राचं डिझाईन करण्याचा मान सौ सावित्रीबाई खानोलकर यांना मिळाला. स्वतंत्र भारताच्या सेनेसाठी शौर्य पुरस्कार तयार करण्यासाठी आणि त्यांची रचना ठरवण्यासाठी एका विशेष समितीची जबाबदारी मेजर जनरल हिरालाल अटल यांच्यावर सोपवण्यात आली होती. मेजर जनरल हिरालाल अटल यांनीच परमवीर चक्राचे चित्रांकन करण्याची कामगिरी सावित्रीबाई खानोलकर यांच्यावर सोपवली. मेजर जनरल विक्रम खानोलकर यांच्या पत्नी असणाऱ्या सौ सावित्रीबाई या मूळ युरोपीय होत्या. सावित्रीबाईंची माता रशियन तर पिता हंगेरियन होते. सावित्रीबाईंचे मूळ नाव इवा योने लिंडा माडे डी मारोस हे होते. त्यांचा जन्म जुलै 1913 मध्ये स्वित्झर्लंड मध्ये झाला. हुशार आणि जगातील विविध संस्कृती जाणून घेण्यात रस असणाऱ्या इवा यांचा त्यांच्या 16व्या वर्षी भारतीय तरुण विक्रम खानोलकर यांच्याशी परिचय झाला. विक्रम खानोलकर हे त्यावेळी इंग्लंडच्या सँडहर्स्टच्या संरक्षण प्रबोधिनीमध्ये लष्करी शिक्षण घेत होते. 1932 मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. लग्नानंतर त्यांनी सावित्रीबाई हे मराठमोळे नाव धारण केले. भारतात आल्यावर सौ सावित्रीबाईंनी भारतीय संस्कृती आणि वेदांचा सखोल अभ्यास केला. मूळच्या कलाकार असलेल्या सावित्रीबाईंना पतीमुळे लष्कराची योग्य ती माहिती होतीच. त्यामुळेच मेजर जनरल अटल यांनी परमवीर चक्राचे चित्रांकन करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली. सौ सावित्रीबाई यांनी भारतीय संस्कृतीला साजेसे परमवीर चक्राचे चित्रांकन केले. हे पदक 1.3 अष्टमांश इंच व्यासाचे असून या ब्रॉन्झच्या पदकाच्या समोरच्या बाजूला मध्यभागी अशोक स्तंभावरील स्तंभ शीर्ष आहे. तसेच वज्र या अस्त्राच्या प्रतिमा स्तंभ शीर्षाच्या चारही बाजूला स्पष्टपणे दिसतात. असुरांचा पराभव करण्यासाठी दधीची ऋषींनी आपला देह देवांना अर्पण केला. त्यांच्या हाडांपासून देवांनी जे अस्त्र निर्माण केले आणि इंद्राने असुरांचा पराभव केला तेच हे वज्र. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचे चित्र विजयाचे प्रतीक म्हणून दाखवले आहे. मागच्या बाजूला कमल पुष्पांसह परमवीर चक्र ही हिंदी अक्षरे अंकित केलेली आहेत. असे हे आदर्श पदक स्वतंत्र भारताच्या परमवीरांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येते. ज्यांना हे पदक मरणोत्तर बहाल केले जाते त्यांचे जवळचे आप्त हे पदक स्वीकारतात. 1947 पासून आतापर्यंत 21 शूरवीरांना या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. परमवीर चक्राच्या विजेत्यांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा. धन्यवाद.